पनवेल शहर पोलीस स्टेशनचे सिनियर पी यांना भेटून पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांनी जो पोलीस स्टेशन समोर पोलिसांनी याचा राजमेंद्र पटाचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही कायदा हातामध्ये घेऊ असं म्हटलं होतं. 4 वेळचं कार्यमंडळाचे सदस्य असणारे प्रशांत शेठ ठाकूर यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं ही खरी निषेधाची गोष्ट आहे. 6 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आमदार हे कायदेमंडळामध्ये कायदे बनवतात. ते जर कायदेमंडळाची भाषा वापरत असतील तर ती निंदनीय गोष्ट आहे. आणि त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला जर आम्हाला मारा असेल तर मला मारा, माझे हातपाय तोडा, काय करायचं ते करा. शेतकरी कामगार पक्षाची शेत व्हायची जर गोष्ट मला वेळ आली तर तो माझा मी अभिमान समजेल, मी भूषणावं गोष्ट ठरेल. आणि त्याच्याबद्दल त्यांचे वडील रामशेठ ठाकूर साहेब आमचे मित्र आहेत. त्यांनीही दोन वेळा ते खासदार होते. त्यांच्या तोंडातून आजही कधी अशा प्रकारचे असंसदीय शब्द आले नाही आहेत. प्रशांत शेठ ठाकूरांच्या मागे बोलतं धनी कोण आहे मला माहिती नाही. त्यांचं हे वक्तव्य दुर्दैवी आहे. या संदर्भात पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ते ॲक्शन घ्यावी यासाठी मी पत्र दिलेलं आहे. परंतु बघायला गेलं तर शेका पक्षाचे नेते होते ते भाजपामध्ये गेल्यानंतर कुठं शेका पक्षाला किंवा फटका बसलेला आहे किंवा भाजपाला फटका बसत आहे का की भाजपाचं पनवेलमध्ये कुठं राजकारण असं शेका पक्षाच्या हेतून काय नाही आहे. त्या दिवशी प्रीतम म्हात्रेने जी माझ्याविरुद्ध बाईट दिली होती त्या बाईटच्या वेळी पाठीमागे गणेश कडू कुत्सितपणे हसत होता. त्याच्यावर आलेली ती प्रतिक्रिया होती ती राजकीय भाष्य होतं. गणेश कडूंना मारण्याचा वेळ आमचा काही विषय नाही आहे. त्या लेवलचे नाही आहेत त्यांना आम्ही मारण करू इतके. ठीक आहे, थँक्यू.